हॅलो डिअर स्टुडंट, वेलकम टू विकास अकाउंटन्सी पुणे. आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट लेक्चर कारण की सर्वात पहिली गोष्ट, हा लेक्चर तुम्ही आडवा मोबाईल करून बघायचा आहे. क्लिअर? आणि हे क्लिअर दिसत नसेल तर क्लॅरिटी वाढवा. ती क्लॅरिटी कशी वाढवायची? राईट साईडला तुम्हाला 3 डॉट दिसतील किंवा गिअरचं चिन्ह दिसेल, ते तुम्ही क्वालिटी फुल करायची. तर आपला हा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट का म्हणतो मी? कारण की आपण जर्नल एंट्री म्हणजे चॅप्टर नंबर 3 रोज कीर्तनमधलं जे आहे ना, उदाहरण नंबर 2, हे डायरेक्ट आता अशा पद्धतीचं आपण सॉल्व करतोय. याच्या अगोदर अशा पद्धतीचं उदाहरण सॉल्व केलेलं नव्हतं. क्लिअर इथपर्यंत? तर या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, लक्ष द्या. तुम्हाला स्क्रीनवरती उजव्या साईडला, ओके, कुठे उजव्या साईडला क्वेश्चन दिसत असेल. हा बघा, या ठिकाणी उजव्या साईडला तुम्हाला क्वेश्चन दिसत असेल. श्री संकल्प जनरल स्टोअर्स, ओके, श्री संकल्प जनरल स्टोअर्स यांच्या पुस्तकात, ओके, पुस्तकात खालील व्यवहारांची कीर्तन नोंदी करा, जे 2019चं तुम्हाला दिसतंय. क्लिअर आहे विद्यार्थी मित्रांनो? तर लक्षात घ्या, असं उदाहरण आल्यानंतर कसं सॉल्व करायचं ते आज आपण शिकणार आहोत. आता हे पेज नंबर 66 म्हणजे 66 वरती आहे, उदाहरण नंबर 2 आहे. तर सर्वांनी कॉन्सन्ट्रेशन देऊन हे लेक्चर बघायचं आहे. कारण की मी पुन्हा पुन्हा सांगतोय, पहिला क्वेश्चन हा आपला असा आलेला आहे. याच्यात भरपूर गोष्टी ह्या मिक्स आहेत. क्लिअर? तारीख पण वेगळी दिलेली आहे, सर्व काही वेगळं दिलं आहे. म्हणजे हा तुमचा बेस आहे आणि व्यवस्थित तुम्ही बघायचे. बघा, सुरुवातीला पहिलं बघूया, जी तारीख आहे 2019 जुलै. बघा 2019, तर काय तारीख आहे तिथे? इथे बघा, इथे खाली 17 तारीख दिली यांनी, यांचं चुकलं आहे. तर इथे लिहायचं 2019, 2019. आणि कुठला महिना विद्यार्थी मित्रांनो? मग जुलै. इथे मी मराठीत सॉरी इंग्लिशमध्ये लिहायची सवय असल्यामुळे इथे लिहा जुलै, 2019 जुलै. थोडंसं लेक्चरचे 2 भाग करावे लागतील, कारण की तुम्हाला प्रत्येक गोष्ट या ठिकाणी मी समजावून सांगणार आहे. ओके, तर बघा या ठिकाणी फर्स्ट तारखेचं बघायचं. काय तारीख आहे या ठिकाणी? फर्स्ट तारीख. ओके, मग या ठिकाणी द्यायचं जुलै 1 असं लिहायचं. ओके, मग काय म्हणतो तो फर्स्ट? याच्यात रोख ₹1,00,000 मालसाठा, नंतर पुढे काय म्हणतो तो? 50,000 संगणक. नंतर पुढे काय म्हणतोय तो? बघा व्यवस्थित लक्षात द्या. रोख 1,00,000 नंतर मालसाठा 50,000 आणि नंतरून संगणक 50,000 व्यवसायात आणून प्रारंभ केला. कसला प्रारंभ केला? व्यवसायाचा प्रारंभच केला. बघा, अशा कंडिशनमध्ये काय करायचं असतं विद्यार्थी मित्रांनो? एकदम सोपं आहे. कशाने सुरुवात केली? पहिले रोखने, म्हणजे काय? आपलं रोकड आहे. ओके, मग काय लिहायचं या ठिकाणी? रोकड खाते. कुठलाही क्वेश्चन येऊ द्या, पहिले काय झालं? रोकड खाते. काय करणार इथे? डॅश डॅश किंवा रेष ओढायची आणि इथे लिहायचं नावे. ओके, नंतर सेकंड काय तुमचं? मालसाठा. मग या ठिकाणी करायचं मालसाठा खाते. काय लिहिणार इथे? मालसाठा खाते. ओके, इथे डॅश डॅश करायचा किंवा असं डायरेक्ट लाईन ओढायची आणि इथे नावे लिहायचं. आणि लास्ट इज संगणक. हे बघा या ठिकाणी संगणक दिसतंय तुम्हाला, तर या ठिकाणी लिहायचं संगणक खाते. ओके, अशा पद्धतीने याची एंट्री जर्नल एंट्री येईल. आता ही काय? संयुक्त एंट्री आहे, कारण की आपण स्पेशल करत नाही. एक लक्षात ठेवा, संयुक्त एंट्री ही नवीन आहे. जुन्या टाईपमध्ये ते स्पेशल करत होतं, ते पण मी तुम्हाला शिकवलं आहे. ओके, जिला साधी एंट्री आपण म्हणतो. तर हे 3 गोष्टी आणून व्यवसाय सुरू केला. आता खाते पान क्वेश्चनमध्ये कुठे दिलं आहे का? नाही, त्यामुळे इथे काही लिहायचं नाही, डॅश केला तरी चालेल. मग आता मला एक सांगा, व्यवसाय सुरू केला. आता व्यवसाय हा काय? तुमचा व्यवसाय हे तुम्हीत. ओके, काय आहेत? हे तुम्हीत. तुम्ही काय केलं? व्यवसाय चालू करण्यासाठी काय केलं? ₹1,00,000 पहिले दिले. काय दिली? रोकड दिली. नंतर मालसाठा, म्हणजे माझी ऑलरेडी एक दुकान होती. कसली? मोबाईलची. मी दुसरी ब्रँच चालू केली. मी 50,000चा काय केला? मालसाठा, म्हणजे 50,000चे मोबाईल यामध्ये ठेवले. प्लस तिथे परत काय केलं मी? 50,000चं काय केलं? संगणक, म्हणजे काय? कॉम्प्युटर आणून
ठेवलं आहे. मग इथे बघा कसं लिहायचं, इथे 1,00,000 ऑलरेडी हे तुमचं झालं आहे, पण ज्यांनी ते अगोदर लेक्चर बघितलं नाही त्यांच्यासाठी मी जरा डिटेलमध्ये हे सांगतोय. तर विद्यार्थी मित्रांनो, हे लेक्चर बघण्याच्या अगोदरचं लेक्चर तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल. बघा रोकड 1,00,000, इकडे डॅश, इकडे डॅश, इकडे डॅश. क्लिअर इथपर्यंत? अशा पद्धतीने हे पहिली एंट्री लिहायची. मग या ठिकाणी काय लिहिणार, हे रोकड तर आहे, बट काय केलं मग आपण, चालू भांडवल खात्याला आपण व्यवसाय चालू केलं म्हणून भांडवल खात्याला काय लिहिणार, इथे भांडवल खात्याला. हे इथे समोर न लिहायचं, इथे एवढा गॅप ठेवायचा म्हणजे ही जमा साईड आहे असं ते गृहीत धरण्यात येतं. क्लिअर आहे? मग यांची बेरीज ज्यावेळेस करणार तुम्ही विद्यार्थी मित्रांनो, 1,50,000 आणि 50,000, तर इथे डॅश करायचं आणि इथे किती लिहिणार त्यांची सर्वांची बेरीज 2,00,000 म्हणजे 2,00,000, 2 वर 5 शून्य. ओके. मग कशाबद्दल मग लिहायचं, काय लिहिणार, वरील संपत्ती. आता ही रोख काय, संपत्ती, मालसाठा पण संपत्ती आणि संगणक पण संपत्ती, किंवा तुम्ही स्पेशल पण लिहिणार रोकड मालसाठा संगणक. ओके. आणून असं पण लिहिणार, किंवा वरील संपत्ती आणून असंही लिहू शकतात. दोघं गोष्टी तुम्ही लिहू शकतात. आणून काय चालू केला, व्यवसाय प्रारंभ केला. इथे फक्त प्रारंभ केला असं लिहिलंय, पण आपण ते व्यवस्थित लिहायचं, व्यवसाय प्रारंभ केल्याबद्दल असं व्यवस्थित लिहायचं म्हणजे डिटेल लिहायचं. आय होप तुम्हाला ही पहिली एंट्री सर्वांना कळाली असेल. पहिली एंट्री भरण्यापेक्षा 1 तारखेची. क्लिअर विद्यार्थी मित्रांनो? आता चला 4 तारखेची बघूयात. ही बघा 4 तारखेची उजव्या साईडला. मग या ठिकाणी काय देणार बरं तुम्ही 4 तारखेचं, इथे काय लिहायचं, फक्त 4 लिहायचं, एक लाईन सोडायची फक्त 4 असं लिहायचं. करीनाकडून 5% व्यापारी कसरीने 10,000चा माल उधारीने खरेदी केला. आता बघा हे खूप महत्त्वाचं आलेलं आहे. करीनाकडून काय आणतोय आपण, माल आणतोय, बट कशी, व्यापारी कसरीने किती हजारचा माल आणतोय, 10,000चा माल उधारीने आणला. इथे उधारीने आणलेला आहे. तर तुम्हाला मी अगोदर शिकवलेलं आहे, जर उधारीने जर व्यवहार असेल तर काय असतो, आपण त्या पार्टीचं नाव लिहित असतो. बघा 4 नंबरचं बरं का, 4 नंबरच्या याच्यात काय होतंय, तुमच्याकडे माल येतोय, कोणाकडनं येतोय, करीनाकडून. ओके, करीनाकडून. बट या ठिकाणी कंडिशन काय आहे, 5% कसर मिळाली, कुठली पण व्यापारी कसर. ओके, कुठली व्यापारी कसर. आणि व्यापारी कसर ही आपण रोज किर्दमध्ये दर्शवत नाही. मग कसं लिहिणार, मग बघा एकूण माल कितीचा आणलेला आहे आपण, 10,000चा. अगोदर काय करू आपण, व्यापारी कसर किती मिळाली ती काढून घेऊ. 10,000 गुणिले 5 भागिले 100. हे भागिले 100 का, कारण की हे टक्केवारी काढण्यासाठी भागिले 100. हे खालचे 2 शून्य कट, हे वरचे 2 शून्य कट, किती राहिले इथे 100 गुणिले 5. आता हे आडवे गुणाकार करा, किंवा कोणाला आडवा गुणाकार येत नसेल तर असं करा, दोघांचं उत्तर सेमच येणार आहे, याचंही आणि याचंही. ओके, तर 5 0 0, 5 0 0, 5 1 5. गुणाकार भागाकार यायला पाहिजे हा विद्यार्थी मित्रांनो. नसेल येत तर तसं मला कमेंट्स करा, मी बेसिक लेक्चर त्याच्यावर घेऊन टाकल. ओके, आणि तुमच्यासाठी कोणीतरी मेहनत घेतंय तर नुसते बघू नका, लाईक करा. प्लस काय करणार, फक्त लाईक करू नका, शेअर पण करा आणि सांगा होतकर विद्यार्थिनींपर्यंत पोचू द्या. किती हजारचा माल होता, 10,000, वजा उत्तर किती आलं, 5% प्रमाणे कसरचं 500 रुपये. 10,000तनं 500 गेले, किती राहिले मग 9,500. ओके, कारण की ही काय मिळाली आहे, व्यापार कसर, व्यापारी कसर. कसर म्हणजे काय, डिस्काउंट आपल्या भाषेत. ओके, तर मला किती द्यायचे होते, 10,000, बट मी किती दिले, 9,500 रुपये. ओके, अशा पद्धतीने हे याचं 4 नंबरच्याचं डिटेल मी तुम्हाला सांगितले. तर बघा या ठिकाणी एक लक्षात घ्या, कुठलंही जर्नल एंट्री करताना त्याची तारीख टाकल्यानंतर नेमकं ते काय ट्रान्झॅक्शन म्हणजे काय व्यवहार होतोय ते लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि इथे स्पष्ट म्हटलेलं आहे उधारीचा व्यवहार आहे. ओके, त्यामुळे मी उधारीचा जर व्यवहार असेल तर त्या पार्टीचं नाव लिहायचं असतं. चला मग लिहा लवकर आणि कमेंट टाका, काय येईल बरं याचं उत्तर सांगा लवकर.
बघा या ठिकाणी काय लिहिणार, एखाद्या वेळेस डबल होऊ शकतं हा विद्यार्थी मित्रांनो, बट मला ते लक्षात नाही येते नेमकं डबल होतं आहे का नाही. डोंट वरी. 4 नंबरचं आपण काय केलेलं आहे, माल खरेदी केलेला आहे, त्यामुळे या ठिकाणी काय लिहिणार, खरेदी खाते. खरेदी खाते इथे करायचं डॅश आणि इथे लिहायचं नावे, आणि उधारीने आणलाय म्हणून पार्टीचे नाव. मग काय पार्टीचे नाव, करीनाच्या खात्याला असं लिहायचं. उधारीने आणलं असेल आणि रोख जर असेल तर कमेंट्स टाका काय आलं असतं इथे, रोख आलं असतं इथे रोकड खाते. एवढं सोपं आहे. ओके. नावे करीनाच्या खात्याला. किती हजारचा, 10,000चा होता, बट आपल्याला कसर मिळाली किती, 5%, म्हणून ते दर्शवायचं नाही. म्हणून इथे काय दर्शवलं का आपण, डायरेक्टली 9,500 लिहिले. तर इथे लिहायचं 5% व्यापारी काय, व्यापारी कसरीवर, कसरीवर उधार माल खरेदी केल्याबद्दल. कशाबद्दल, उधारीवर माल खरेदी केल्याबद्दल. एवढं सोपं आहे, केल्याबद्दल. ओके. आय होप विद्यार्थी मित्रांनो हे 2 एंट्री तुम्हाला कळाल्या असतील. ओके, एकदम सोपं आहे, काय एवढं कठीण नाही. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट्स करा किंवा डायरेक्टली व्हॉट्सॲपवरती पण विचारू शकतात. हे 2 कळाले. ओके, 1 तारखेचं आणि 4 तारखेचं. आता बघू पुढे काय, ह्या लेक्चरचे 2 पार्ट पडतील, एवढं लक्षात ठेवा. ओके, तर तुम्हाला कळण्यासाठी काय करावं लागेल, ते सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला पुढचं जे पार्ट मी टाकणार आहे तुम्हाला कळेल की नेमकं काय काय नेमकं असतं त्यामध्ये. क्लिअर इथपर्यंत. बघा आता नंतर बघूया आपण 4 नंबर झाले म्हणजे 4 तारखेचं आला. आता 10 तारखेचं बघू. मग या ठिकाणी लिहायचं आहे 10 तारीख. ओके, इथे काय आहे, हे तुमचं, माझं हे छोटं पेज आहे त्यामुळे हे असं आलेलं आहे, बट तुम्ही टू बी कंटिन्यू करायचं आहे, पेज बदलावायचं नाही. 10 तारखेचं बघा, प्रियंकाला 10% व्यापारी कसरीवर 20,000चा माल विकला. 4 तारखेचं तर माल खरेदी केला आणि हा काय विकला, मग उलटी एंट्री होऊन जाईल. ओके, मग 10% व्यापारी कसरीवर, मग मी अगोदरच बोललोय व्यापारी कसर दर्शवायची नसते, तर त्याचीवाली वर्किंग नोट मी इथे लिहून देतो, तुम्ही स्पेशल पानावरती लिहायची. बघा, प्रियंकाला, कोणाला विकलेला आहे माल, प्रियंकाला. ओके, माल आणला तर काय करतो आपण, जमा, आणि ज्यांच्याकडनं ज्यांना माल दिलेला आहे त्याला नावे करायचं असतं, त्याची उलटी एंट्री. मग या ठिकाणी काय करणार, प्रियंकाच्या खात्याला, प्रियंकाच्या खात्याला काय करणार इथे, नावे. आता तुम्हाला जरा डिटेल सांगतो. माल विकलाय म्हणजे माल गेलेला आहे. ओके, मग तिकडनं काय यायला पाहिजे, कॅश, म्हणजे काय, रोकड यायला पाहिजे. बट या व्यवहारात कॅश येईल का, नाही, कारण की तो कसा विकलेला आहे, माल उधारीने विकला आहे. मग उधारीने विकलेला असल्यामुळे मला काय करावं लागतं, पार्टीचे नाव लिहावे लागते. जसं मागच्या क्वेश्चनमध्ये उधारीने माल खरेदी केल्यामुळे मला काय करावं लागतंय, काय करावं लागतंय बघा, या ठिकाणी पार्टीचे नाव लिहावे लागते. क्लिअर. म्हणजे एक गोष्ट लक्षात येते, माल उधारीने खरेदी करा किंवा विका, पार्टीचे नाव लिहायचे असते. क्लिअर इथपर्यंत. मग या ठिकाणी माल विकलेला आहे त्यामुळे पार्टीचे नाव काय आहे, विक्री. बरोबर, मागच्या याच्यात काय होतं, खरेदी होती म्हणून खरेदी खाते, आणि इथे काय होणार, विक्री खाते. काय होणार आहे, गॅप सोडलाय म्हणून जमा होईल. बट ते कसं विकलेलं आहे, मग मी व्यापारी कसरीने. मग व्यापारी कसर जर असेल तर आपण दर्शवतो का, नाही, बट आपल्याला कॅल्क्युलेशन तर करायला लागतील. एकूण माल विकला आहे 20,000चा, गुणिले किती टक्के सांगितले, 10% व्यापारी कसर, आणि टक्केवारी काढण्यासाठी भागिले 100. खालचा 1 शून्य गेला, वरचा 1 गेला, खालचा 1 गेला, हा इथला 1 गेला. ओके, तर 20,000चं किती झाले, इथे किती राहिले, 2,000, आणि गुणिले इथे किती झाला, 1. आता एकाने जर गुणाकार केला, 1 0 0 1 0 0 1 0 0 1 2 2, म्हणजे जर 10% अमाऊंट आली तर काय करायचं, जर 10% अमाऊंट आली तर हा शून्य डायरेक्ट कट करायचा, आणि हे उरलेलं आपलं काय असतं, आन्सर असतं. डायरेक्ट 2,000 रुपये काय आलं, तुमचं उत्तर आलेलं आहे. तर
या ठिकाणी कसं लिहिणार मग? उत्तर लक्षात ठेवायचं. किती आलं होतं? 2,000 रुपये. आता मला एक सांगा, एकूण माल विकला मी 20,000चा, उत्तर किती आलं होतं मला? 2,000. म्हणजे हे 2,000 काय झालेली माझी? व्यापारी कसर दिलेली. व्यापारी कसर दिलेली. क्लिअर इथपर्यंत? म्हणजे 20,000तनं 2,000 गेले, किती राहिले विद्यार्थी मित्रांनो? 18,000 रुपये. किती राहिले? 18,000 रुपये. असे कॅल्क्युलेशन तुम्ही लिहून घ्या. व्हिडिओ पुश करून लिहून घ्यायचे. तर ते व्यापारी कसर आपण कधी दर्शवत नाही, त्यामुळे मला काय करावं लागेल? डायरेक्ट 18,000 इथे, 18,000 इथे. ओके. आणि इथे नॅरेशन म्हणजे काय, कशाबद्दल आहे हे ट्रान्झॅक्शन ते लिहायचं. काय लिहिणार? 10%. तिकडे काय होतं? 5%. 10% व्यापारी कसरीने, हे पूर्ण लिहायचं. व्यापारी कसरीवर किंवा व्यापारी कसरीने काय केलेलं आहे? माल विकला आहे. तसं तुम्ही लिहून घ्या विद्यार्थी मित्रांनो. व्यापारी कसरीने माल विकला. माल विकल्याबद्दल. ओके. अशा पद्धतीने तुम्ही लिहायचे. बघा, खरेदीचं परत एकदा बघून घ्या तुम्ही. एकदम सोपं आहे. त्याचं उलट होतंय बघा. खरेदी खाते नावे झालेलं आहे, तिथे काय होणार? करिणेच्या खात्याला, म्हणजे हे जमा आहे. तर इथे काय होऊन जाईल आता? 10 नंबरच्या ह्याच्यात इथे प्रियंकाला येऊन लागेल आणि इथे विक्री केले म्हणून विक्री खात्याला. 5% व्यापारी कसेर उधार माल खरेदी केल्याबद्दल. आणि इथे काय येणार मग? 10% काय? व्यापारी कसरीवर माल विकल्याबद्दल. क्लिअर इथपर्यंत? चला पुढे जाऊया. 13 तारीख. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 50,000 जमा केले. किती तारखेचं या ठिकाणी? 13 तारखेचं. आता मला एक सांगा, स्टेट बँक आहे. ओके. ही काय आहे? तुमची स्टेट बँक आहे. आणि त्याच्यामध्ये काय केले? तुम्ही पैसे जमा केलेले आहेत. ओके. म्हणजे हे तुम्ही आहेत. ओके. आणि ह्या व्यक्तीने काय केलं? त्या बँकेत जमा केले. मग बँकेत जमा केले याचा अर्थ काय? ह्याच व्यक्तीचं ते बँक अकाउंट होतं. ह्याच व्यक्तीचं काय होतं? त्या बँकेत बँक अकाउंट होतं. म्हणजे त्याच्याच अकाउंटला जमा केलेत. फक्त कुठली बँकेत होतं त्याचं अकाउंट? स्टेट बँकेत. तर असं आल्यावर कशी एंट्री येते ते तुम्हाला आता थोडक्यात सांगतो. तर तुम्हाला हे जर कळत असेल तर लाईक करत चला, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके. बघा, या ठिकाणी कसरीने माल उधार विकल्याबद्दल. या ठिकाणी काय करायचं आहे? उधार हा शब्द ॲड करायचा आहे. उधार विकल्याबद्दल. 13 नंबरचं आहे, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 50,000 जमा केले. आता मला एक सांगा, हे काय? बँक. ओके. आणि हे काय आहे? माझा बिझनेस आहे. ओके. हा काय? माझा बिझनेस. आणि हा व्यक्ती आहे. यांनी काय केलं? बिझनेसचे पैसे आले आणि कुठे जमा केले? बँकेत. परत एकदा तुम्हाला एक्सप्लेन करतोय. या व्यक्तीने बँकेत जमा केले. काय जात आहे मित्रांनो याच्याकडनं? काय जात आहे? रोकड जाते. एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस रोकड जाते त्यावेळेस काय करतो आपण? जमा करतो. आणि ज्यावेळेस रोकड येते त्यावेळेस आपण काय करतो? नावे करतो. ओके. मग या ठिकाणी कोणाला मिळते मग? स्टेट बँक. मग या ठिकाणी लिहून घ्यायचं. काय लिहिणार? स्टेट बँक. ओके. मग इथे लिहायचं आहे स्टेट बँक. स्टेट बँक खाते नावे. आता बघा, कॅश कोणाला मिळते? स्टेट बँकेला. बरोबर. म्हणून इथे काय झालं? नावे. आणि आपल्याकडनं काय जाते? रोकड जाते. म्हणून रोकड खात्याला. ओके. किती हजार जमा केलेले त्याने? 50,000. मग या ठिकाणी 50, इकडे डॅश, इकडे डॅश, आणि इथेही काय होणार मग? 50,000. आणि कंसात लिहिणार काय? लिहिणार जे तिथे दिलेलं आहे तेच लिहायचं. काय लिहिणार? स्टेट बँकेत, स्टेट बँक ऑफ इंडिया पूर्ण लिहिलं तरी चालेल. ओके. स्टेट बँक ऑफ इंडिया लिहा बरं सर्वांनी सोबतच. बँक ऑफ इंडिया. थोडं इंग्लिशमध्ये लिहितो म्हणजे माझं लवकर लिहिलं जाईल. आणि स्लो वाटत असेल ना व्हिडिओ, स्पीड वाढवून घ्या. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये काय केले? काय केले? जमा केले. जमा
केले, केल्याबद्दल किंवा केले. मग आपलं काय बद्दल लिहायचं आहे, मग आपण व्यवस्थित लिहून घेऊ. केल्याबद्दल सोबत लिहा हां. ओके, 13 तारखेपर्यंत झालंय. आता नेक्स्ट पुढे जाऊया. नवीन पेज घेतो. आवडत असेल, कळत असेल तर लाईक करा, नसेल कळत तर नो प्रॉब्लेम. पुढे काय म्हणतोय तो 15 तारीख. मग या ठिकाणी लिहायचं 15. ₹2000च्या वस्तू चोरीला गेल्या. 2000च्या वस्तू होत्या आणि त्या काय गेल्या, चोरी गेल्या. चोरी गेला तर माझा काय झाला, लॉस झाला. लॉस झाला तर आपण करतो त्याला नावे. आलंय लक्षात. ज्यावेळेस तुमचा काही लॉस झाला तर काय करतो आपण, नावे. ज्यावेळेस तुमच्याकडे कुठला माल विकलेल्याची कॅश आली, रोकड आली, त्यावेळेस पण काय करतो आपण, नावे. कन्फ्यूज व्हायचं नाही. ओके, तर 15 तारखेला काय झालेलं आहे तुमचं, चोरी गेलेल्या आहेत. तर ज्यावेळेस आपण चोरी वगैरे होते त्यावेळेस आपला लॉस होतं, एवढं लक्षात ठेवायचं आहे. क्लिअर. बघा विद्यार्थी मित्रांनो, माल चोरीला गेला. माझ्याकडनं माल चोरीला गेला, लॉस झाला. लॉस झाला म्हणजे नावे झाला. म्हणून चोरांकडून हानी खात्याला काय करावं लागेल, नावे. आलं लक्षात. आणि तुम्ही या ठिकाणी 2 शब्द लिहू शकतात. खरेदी खात्याला पण लिहू शकतात किंवा माल नुकसान खात्याला असे सुद्धा जमा साईडला लिहू शकतात. तर दोघांपैकी काही लिहा तरी तुमचं उत्तर काय आहे, बरोबर आहे. तर माल ज्यावेळेस चोरीला जातो त्यावेळेस त्याला काय करायचं असतं, नावे. आणि जमा कोणाला करायचं असतं, कुठलं खाते, खरेदी खात्याला किंवा माल नुकसान खात्याला. ओके, तर कितीचा माल चोरीला गेलेला या ठिकाणी बघूया, 2000चा. तर या ठिकाणी लिहायचं 2000, इकडे डॅश, इकडे डॅश, इथे लिहायचं 2000. कशाबद्दल, माल चोरीला गेल्याबद्दल. कसं लिहिणार, माल चोरीला गेल्याबद्दल. यांनी काय लिहिलेलं आहे बघू, मालाची चोरी झाल्याबद्दल. ओके, दोघांचा अर्थ सेमच आहे. ओके, शब्दरचना थोडी वेगळी झाली, याचा अर्थ असा नाही की तुमचे मार्क कापले जातील, एवढं लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे 15 तारीख झाली. नंतर पुढे 18 तारीख. ओके, भाडे दिले. मग मला एक सांगा, भाडे दिले. आता मला एक सांगा, भाडे ज्यावेळेस जातो तो आपला काय असतो, खर्च असतो. आणि खर्च हा नेहमी काय करतो आपण, नावे करतो. एवढं सोपं आहे. आणि आपण भाडे कशाच्या स्वरूपात देतो, कॅशच्या स्वरूपात. म्हणजे काय, रोकडच्या स्वरूपात. एवढं सोपं आहे. लॉजिक लावायचं म्हणजे तुम्हाला कळेल. भाडे काय, माझा खर्च. मग खर्च मी काय करेल, नावे करेल. म्हणून भाडे खाते काय करणार इथे, नावे. ओके, भाडे खाते नावे झाल्यानंतर मी भाडे कशाच्या स्वरूपात दिलं आहे, कॅशच्या स्वरूपात. बरोबर ना. मी कशाच्या स्वरूपात दिलं आहे, कॅशच्या स्वरूपात. म्हणून भाडे खाते नावे, रोकड खाते जमा. रोकड खाते किती हजाराचं दिलेलं आहे, 4000. मग या ठिकाणी लिहायचं 4000, इकडे डॅश, इकडे डॅश, आणि इथे येणार 4000. आणि कशाबद्दल, भाडे दिले किंवा भाडे दिल्याबद्दल. एवढं सोपं आहे. क्लिअर इथपर्यंत. मग पुढे काय म्हणतो, पुस्तकामध्ये काय लिहिलेलं आहे, कशाबद्दल, भाडे दिल्याबद्दल. एवढं सोपं आहे. ओके, पुढे महत्त्वाचं आहे आता हा तारखेचं. ते नवीन पेजवर घेतो. तुम्ही टू बी कंटिन्यू करा, तुमच्याकडे भरपूर जागा असेल. मग 20 तारखेचं बघू. प्रियंकाकडून पूर्ण लेखा शोधनार्थ मिळाले. तर एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघा प्रियंका दिसतंय. कुठे कुठे दिसतंय, 10 तारखेला. ओके, आणि नंतर परत 20 तारखेला आलेलं आहे. तर या ठिकाणी 10 तारखेचं जे होतं ते काय केलं होतं, व्यापारी कसरीवर तिला माल विकलेला होता. म्हणजे कसर वगैरे काढून किती हजारचा माल विकला होता तिला, 18,000चा. असं व्यवस्थित करून घ्यायचं अगोदर. ओके, नंतर 20 तारखेला काय होतंय, मग 20 तारखेला होतंय काय होतंय, माल शोधनार्थ मिळाले. म्हणजे काय, पैसा इथे आलेला आहे, इथे माल गेलेला आहे आणि इथे काय मिळतंय, रोकड मिळते. बट किती हजार मिळायला पाहिजे होती, 18,000. बट इथे किती हजार मिळत आहे, फक्त 17,500. मग जर
इथे मिळणार होते 18,000, बट तिने किती हजार दिले? 17,500. म्हणजे या ठिकाणी डिफरन्स किती विद्यार्थी मित्रांनो? 17,000 18,000 म्हणजे किती डिफरन्स आहे? 1,500 का? नाही, कितीचा डिफरन्स आहे या ठिकाणी? 500 रुपयाचा डिफरन्स आहे. म्हणजेच डिफरन्स आहे म्हणजे काय केलेलं आहे मी? कसर दिली, कसर दिली. ओके, याचा अर्थ हा होतो. परत एकदा एक्सप्लेन करतो. 10 तारखे प्रियंका 2 वेळेस आली, हे पहिले बघायचं. कुठलं नाव डबल येते ते बघायचं. मग या ठिकाणी 10 तारखेला आलेलं आहे. किती हजार यायला पाहिजे होते? 18,000. बट तिने 20 तारखेला किती दिले आहेत? 17,500. म्हणजे 500 रुपये काय केलेलं आहे? कसर दिली आपण. काय दिलेले? कसर दिले. तर अशा सिच्युएशनमध्ये काय होईल? संयुक्त एंट्री होईल. किती होईल? संयुक्त नोंद होईल. मग संयुक्त नोंद म्हणजे 2 3 किंवा 4 एंट्री होतील. तर कशी एंट्री करायची ते सांगतो. विद्यार्थी मित्रांनो, शोधनार्थ म्हणजे मिळालेले आहेत, म्हणून मिळाले आपल्याकडे काय आली? रोकड आले. रोकड आल्यावर मी तुम्हाला दरवेळेस सांगतो काय करायची? नावे करायची. आणि कसर दिली, काय आपला कसर दिली म्हणजे डिस्काउंट दिला. 18,000 येणार होते, कमी आले म्हणजे माझा लॉस झाला. आणि ज्यावेळेस आपण कसर देतो त्यावेळेस आपला काय असतो? लॉस होतो. लॉस हा कधी काय करतो? आपण नावे करतो. म्हणून कसर खाते काय करणार? नावे करणार. क्लिअर इथपर्यंत? आणि कोणाकडनं मिळाले? प्रियंकाकडून. म्हणून या ठिकाणी लिहायचं प्रियंकाच्या खात्याला. ही झाली तुमची संयुक्त एंट्री. मग 20 तारखेचं किती हजार आलेले तिथे? 17,500. आणि कसर किती द्यावी लागले मग? 500. इथे डॅश, इथे डॅश, इथे डॅश. मग प्रियंकाच्या खात्याला एकूण किती झाले मग? 18,000. कारण की 10 तारखेचं जे होतं ते आपण या ठिकाणी बघावं लागेल. कारण की फक्त तुम्ही एककडनं सोडवत चालले त्याला अर्थ उरत नाही. एवढंच लक्षात ठेवा. मागे काय झालेले ते आपण गोष्टी लक्षात घ्यायच्या असतात. या ठिकाणी किती अमाऊंट दिसते? 18. आणि 20 तारखेचं काय झालेलं आहे? तुम्हाला डिस्काउंट द्यावा लागला. त्यामुळे मला ते अशा पद्धतीने लिहायचं दाखवावं लागेल. ओके, आय होप तुम्हाला हे व्यवस्थित कळालं असेल. क्लिअर इथपर्यंत? ओके, चला मग इथे लिहू. रोकड मिळाली व कसर दिल्याबद्दल. कशाबद्दल हे ट्रान्झॅक्शन म्हणजे व्यवहार कशाबद्दल आहे? रोकड मिळाली व कसर दिल्याबद्दल. म्हणजे ही रोकड मिळाली, 500 रुपये काय झालेला आहे माझा? कसर दिलेली. असे टोटल किती यायचे होते? 18,000. तर आले का 18,000? यस. असं मॅच करावं लागतं. लास्ट अँड बेस्ट, शेवटचा आता आपण बघूया 25 तारखेचं. ओके, तर परत शेवटच्या वेळेस सांगतो, सर्व काही व्यवस्थित तुम्ही काय करायचं? फॉरवर्ड सबस्क्राईब करा, बाकी काय नाही. जोवर तुम्ही सबस्क्राईब करत नाही तोवर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे तसे म्हणजे सर्व व्हिडिओ भेटणार नाही. कारण की जसं तुम्ही सबस्क्राईबर वाढवणार विद्यार्थी मित्रांनो, तेवढं मला कॉन्फिडन्स येईल किंवा मी काय करेल, होतकरू विद्यार्थीनींपर्यंत तो माझा लेक्चर पोचतोय, जेणेकरून मग मला जास्त प्रेरणा मिळेल. ओके, नेक्स्ट व्हिडिओबद्दल पहिलेच सांगितलं आहे, कुठलं चॅप्टर आहे काय आहे ते व्यवस्थित बघायचे आहे. अगोदरचे बेसिक लेक्चर बघा, डायरेक्ट हे घेऊन बसू नका. बेस पक्का करा. नुसतं शिकायचं, आली एक्झाम करा 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 असल्या गोष्टी करायच्या नाही कधी पण. बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाले, कशी एक्झाम येऊ द्या, कसं येऊ द्या, उदाहरण बरोबर येतं. मला कमेंट्स आले अनसॉल्व प्रॉब्लेममधले सॉल्व करून द्या सर, पेज नंबर 86 काहीतरी होतं कमेंट्स. तुम्ही अगोदरचे लेक्चर बघा, प्रयत्न करा. तुम्ही मला व्हॉट्सॲपला पाठवा तर खरी फोटो, काय चुकतंय. तुम्ही तर मला डायरेक्टली सॉल्व करायला लावताय. म्हणजे हे असं झालं की तुम्हाला बनवायची आहे बॉडी, ओके, आणि मला म्हणतात सर तुम्ही व्यायाम करा, जिमला जा, म्हणजे आमची बॉडी बनेल. बाबा तुला बॉडी बनवायची, तुम्हाला हुशार व्हायचं, तुम्हाला सॉल्व करावं लागेल. मी सर्वच सॉल्व करून दिलं तर मग तुम्ही प्रयत्न कशात करणार? आलं लक्षात? म्हणून काही अडचण असेल तर व्हॉट्सॲपला पाठवा. तुम्ही सोडवलेलं तर पाठवा, कुठे चुकलात मी त्यावेळेस तुम्हाला सांगाल. शेवटचे 25 लेकर सामग्रीबद्दल दिले म्हणजे गेली. रोकड काय झाली? गेली.
ओके. आणि लेखन सामग्रीबद्दल दिलेत म्हणजे काय आलेली आपल्याकडे लेखन सामग्री आलेली. ज्यावेळेस रोकड जाते त्यावेळेस काय होतो आपला, काय होतो, नावे होतो का जमा होतो, नावे नाही होत, काय होतो, जमा होतो. हे तुम्ही लक्षात घ्यायचे. क्लिअर. चला मग लिहा लवकर. चला इथे काय लिहिणार, लेखन सामग्री म्हणजे तुम्ही वया पुस्तकं आणले ना, तुमच्याकडनं काय जाते, कॅश जाते. मग तेच सेमच आहे ना, काय फरक आहे. लेखन सामग्री खाते आलेली आहे, लेखन सामग्री आली म्हणून नावे आणि रोकड गेली म्हणून जमा. रोकड आली म्हणजे नावे करायचं, रोकड गेली म्हणजे जमा. रोकड खाते जमा, इथे गॅप आहे म्हणून जमा. किती हजारची होती, 8,000ची. इथे डॅश इथे डॅश, इथे येणार 8,000. आणि नॅरेशन म्हणजे कशाबद्दल, लेखन सामग्री, काय तिथे लेखन सामग्री बद्दल, जसंचा तसं लिहायचं, लेखन सामग्री बद्दल. हे झाले तुमचे सर्व प्रॉब्लेम. ओके. तर व्हेरीफाय करूया आपलं बरोबर आहे का पुस्तकाप्रमाणे. नो प्रॉब्लेम. पहिलं बघा, रोकड खाते, मालसाठा खाते, संगणक खाते, यस बरोबर आहे. चलो सेकंड म्हणजे 4 नंबरचं खरेदी खाते करीनाच्या खात्याला. ओके. 5% कसरीवर 9,500. किती सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके. चला पुढे जाऊयात. पुढे काय म्हणतोय, 10 तारखेचं प्रियंका खाते 18,000 विक्री खात्याला, बरोबर आहे. 13 तारखेचं स्टेट बँक ऑफ इंडिया खाते आणि रोकड खात्याला, बरोबर आहे. 15 तारखेचं बघूया. नेक्स्ट फटाफट सर्वांनी बघायचं आहे. 15 तारीख चोरांकडून चोरी गेल्याबद्दल आणि खरेदी खात्याला किंवा नुकसान झाले म्हणून भाडे खाते. ओके. तर सर्व काही बरोबर आहे. आता शेवटची स्टेप काय राहिली आहे तुमची, काय करायची, हे जे आपण सर्व लिहिलं तुमचं एकाच पेजवर सर्व झालं असेल तर काय करायचं, इथे कॅल्क्युलेशन करायचे. दोघांची काय यायला पाहिजे, सेम यायला पाहिजे. इकडे 1 लाख आले, इकडे 2 लाख आले, तर इकडे पण 2 लाख, इकडे 3 लाख आले, इकडे पण 3 लाख, असं यायला पाहिजे. आणि इथे लिहायचं तुम्ही एकूण. एकूण काय लिहिणार इथे, एकूण. झालं तुमचं. 10 मार्कला जवळपास येतो हा क्वेश्चन. झाले तुमचे 10 मार्क फिक्स. क्लिअर इथपर्यंत. अजून काही डाऊट असेल तर तुम्ही विचारा. नेक्स्ट याच्यात आपला तिसरा प्रॉब्लेम होईल नेक्स्ट पार्टमध्ये. पार्ट काय करायची गरज पडली नाही, सोपं आहे. ओके. चला मग शेवटच्या वेळेस सांगतो, सबस्क्राईब करा आणि हा लेक्चर बघितला तर लाईक करा. ओके. आणि काही अडचण असेल तर कमेंट्स करा. थँक्यू सो मच.